काँग्रेस हायकमांडकडून विजय वडेट्टीवारांना आता नोटीस पाठवण्यात आली याची माहिती सूत्रांकडून येते। जनसुरक्षा विधेयकावरून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली। अधिवेशनामध्ये विधेयकाला विरोध का केला नाही असा प्रश्न यामध्ये विचारलाय। काँग्रेस हायकमांडनं उत्तर मागितल्याची सूत्रांकडून ही माहिती कळतेय। विजय वडेट्टीवार यांना काँग्रेस हायकमांडकडून ही नोटीस बजावण्यात आली। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये जनसुरक्षा विधेयकावरून मोठा गोंधळ झाला होता आणि विरोधकांनी याला विरोध करणं अपेक्षित होतं। मात्र जनसुरक्षा विधेयकावरून ही कारणे दाखवा नोटीस आता विजय वडेट्टीवार यांना हायकमांडने दिली आणि यामध्ये त्यांनी म्हटलंय अधिवेशनात विधेयकाला विरोध का केला नाही। तर काँग्रेस हायकमांडने या संदर्भातलं आता उत्तर मागितल्याची माहिती सूत्रांकडून येते आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमच्या दिल्लीतल्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। उर्वशी, काँग्रेस हायकमांडनं विजय वडेट्टीवारांना अशा प्रकारे नोटीस बजावली आहे आणि जनसुरक्षा विधेयकावरून अधिवेशनात त्याला विरोध का केला नाही असा प्रश्न विचारल्याचं कळतंय। काय नेमके आणखी तपशील? जनसुरक्षा विधेयकाला पक्षाने सांगूनही सभागृहात अपेक्षित विरोध न केल्याने जे आहे ही नोटीस काढली आहे। ही नोटीस जी आहे विजय वडेट्टीवार यांना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीतला जे आहेत त्यांच्या आदेशावरून जे आहे काढली गेली आहे। बेसिकली त्यांना सांगण्यात आलं आहे की त्यांनी असं का केलं, त्यांनी त्याचं कारण द्यावं आणि ते कुठे ना कुठे सबमिट करावं। प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जे आहेत त्यांनी ही नोटीस काढली आहे। आपण बघितलं तर अंतर्गत वाद खूप काँग्रेसमध्ये सुरू आहे। निश्चितच अंतर्गत वादाचा सुद्धा हा एक परिणाम असू शकतो। अर्थातच आता याला वडेट्टीवार काय नेमकं आणि कसं उत्तर देतात हेही बघावं लागेल। उर्वशी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।